ओम गं गणपतये नमः। ओम गं गणपतये नमः। ओम गं गणपतये नमः। श्री गणपती अथर्वशीर्षा संबंधी माहिती। थर्व म्हणजे उष्ण, अथर्व म्हणजे उष्ण नसणारे ते शांत, शीर्ष म्हणजे मस्तक, ज्याच्या पुरश्चरणाने मस्तकास शांती प्राप्त होते ते अथर्वशीर्ष होय। गणक ऋषी यांनी गणपती अथर्वशीर्ष लिहिले। श्री गणेश हा बुद्धिदाता, विद्येचा अधिपती, वृद्धी सिद्धीपती आहे। तो विघ्नहर्ता व मंगलमूर्ती असल्यामुळे कोणतेही कार्य निर्विघ्नपणे पार पडावे व इष्टफलाची प्राप्ती व्हावी म्हणून कार्यारंभी श्री गणेशाचे पूजन करण्याची पद्धत आहे। गणेश ही वैदिक देवता आहे। श्री गणेशाची उपासना ही शास्त्रीय उपासना आहे। पुराणामध्ये गणेशाची अनेक रूपे वर्णिलेली आहेत, तथापि श्री गणेशाचे ओंकार रूप हेच मुख्य रूप आहे। गणपतीच्या ज्या अनेक विधी उपासना प्रचलित व ज्ञात आहेत, त्यात श्री गणेश अथर्वशीर्षाचे महत्त्व विशेष आहे, कारण हे स्तोत्र अत्यंत प्रभावी आहे व तेजस्वी आहे। यात गणेशाच्या शक्ती सामर्थ्याचे आणि त्याच्या सगुण निर्गुण स्वरूपांचे दोन्हीचे वर्णन आहे। तसेच यात तत्वज्ञानाचेही दर्शन आहे। हे स्तोत्र केवळ साकार मूर्तीगत नसून साऱ्या विश्वाला गवसणी घालणारे समदृष्टीरूप तत्वज्ञानही या लहानशा स्तोत्रात आहे। अथर्वशीर्षात 2 भाग आहेत। त्यात पहिला शिवसुताय वरदमूर्तये नमः पर्यंत मंत्राचा व दुसरा फलश्रुतीचा असा आहे। अनेक पाठ करताना फलश्रुती प्रत्येक वेळी न म्हणता शेवटी एकदाच म्हणण्याचा प्रघात आहे। अथर्वशीर्षाची 21 आवर्तने करून गणपतीला अभिषेक करण्याची पद्धत आहे। तसेच याचे सहस्त्रावर्तनही केले जाते। जप, अभिषेक याप्रमाणे यातील मंत्रांनी हवन करतात, त्याला गणेश याग म्हणतात। ओम नमस्ते गणपतये येथपासून ते वरदमूर्तये नमः येथपर्यंत 1 आवर्तन पूर्ण होते। एका वेळी म्हणण्याची सर्व आवर्तने पूर्ण झाली की शेवटी केवळ एकदा एतद्दर्थ अथर्वशीर्ष असून शेवटपर्यंत फलश्रुती म्हणायची पद्धत आहे। त्याचप्रमाणेच शांतिमंत्र प्रत्येक पाठापूर्वी न म्हणता सुरुवातीस व शेवटी एकदा म्हणावा। गणपतीचा तांत्रिक बीजमंत्र गम असून ओम गम गणपतये नमः असा पूर्ण मंत्र आहे। एकदंताय विघ्नहे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात। 1 दात असणाऱ्या गणपतीला आम्ही जाणतो, त्या वक्रतुंड गणेशाचे ध्यान करतो, म्हणून या दंतीने गणपतीने आम्हाला सत्प्रेरणा द्यावी। ही गणेशाची गायत्री आहे। अथर्वशीर्ष पाठाला सुरुवात करण्यापूर्वी जमल्यास गणपतीची पूजा करून त्याला अक्षदा, दुर्वा, शमी, तांबडे फूल व्हावे। पूजा करता न आल्यास निदान गणपतीचे ध्यान 1 मिनिटभर करावे, नमस्कार करावा, मग पाठाला सुरुवात करावी। लहान सहान कार्यात गणपतीचे पूजन केले नाही तर गणपतीचे नुसते स्मरण केले तरी चालते। त्या स्मरणाचा मंत्र असा आहे: वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। अर्थ याचा: वाकडी सोंड असलेल्या मोठ्या देहाच्या कोटी सूर्याप्रमाणे कांती असलेल्या अशा हे देवा, तू मला सर्वदा सर्व कार्यात निर्विघ्न कर। गणपतीची मूर्ती शास्त्राप्रमाणे ही देवता चतुर्भुज, लंबोदर, एकदंत व गजमुखी आहे। मूर्तीचा रंग लाल असतो, तिला शेंदूर लावतात। दुर्वा, शमी आणि श्वेतमंदार, त्याचप्रमाणे लाल रंगाची फुले व नैवेद्याकरता मोदक हे जास्त योग्य मानतात। मंत्रपाठ शुद्ध अंतःकरणाने एकाग्र होऊन केला पाहिजे, म्हणजे त्याची फलप्राप्ती सत्वर होते। आता आपण प्रत्यक्ष श्री गणपती अथर्वशीर्षाचा पाठ करूया।
अथ श्रीमहागणपतिप्रीत्यर्थम् यथाशक्ति अथर्वशीर्षपाठम् करिष्ये। भद्रम् कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रम् पश्येमाक्षभिर्यजत्राः किरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनो गर्व्यसेम देवहितम् यदायुः। स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। ॐ नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षम् तत्त्वमसि त्वमेव केवलम् कर्तासि त्वमेव केवलम् धर्तासि त्वमेव केवलम् हर्तासि त्वमेव सर्वम् खल्विदम् ब्रह्मासि त्वम् साक्षादात्मासि नित्यम्। ऋतम् वच्मि सत्यम् वच्मि अवत्वम् माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवालोचानमवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वात्तात् अवाधरात्तात् सर्वतो माम् पाहि पाहि समन्तात्। त्वम् वाङ्मयस्त्वम् चिन्मयः त्वमानन्दमयस्त्वम् ब्रह्ममयः त्वम् सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वम् प्रत्यक्षम् ब्रह्मासि त्वम् ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि। सर्वम् जगदिदम् त्वत्तो जायते सर्वम् जगदिदम् त्वत्तस्तिष्ठति सर्वम् जगदिदम् त्वयिहयमेष्यति सर्वम् जगदिदम् त्वयि प्रत्येति। त्वम् भूमिरापो नलो निलो नभः त्वम् चत्वारिवात्पदानि त्वम् गुणत्रयातीतः त्वमवस्थात्रयातीतः त्वम् देहत्रयातीतः त्वम् कालत्रयातीतः त्वम् मूलाधारस्थिरोऽसि नित्यम् त्वम् शक्तित्रयात्मकः त्वाम् योगिनोऽध्यायन्ति नित्यम्। त्वम् ब्रह्मा त्वम् विष्णुस्त्वम् रुद्रस्त्वमिन्द्रस्त्वमग्निस्त्वम् वायुस्त्वम् सूर्यस्त्वम् चन्द्रमास्त्वम् ब्रह्मभूर्भुवस्वरो। गणादीन् पूर्वमुच्चार्य वर्णादीन् तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसितम् तारेण रुद्धम् एतत्तव मनस्वरूपम्। गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्चान्त्यरूपम् बिन्दुरुत्तररूपम् नादः सन्धानम् संहिता सन्धिः सैषा गणेशविद्या गणकऋषिः निषद्गायत्री छन्दः श्रीमहागणपतिर्देवता। ॐ गङ्गणपतये नमः। एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्त्यः प्रचोदयात्। एकदन्तम् च गुरुहस्तम् पाशमङ्कुशधारिणम् रजम् च वरदम् हस्तैर्बिभ्राणम् मोषगर्धजम् रक्तम् लम्बोदरम् शूर्पकर्णकम् रक्तवाससम् रक्तगन्धानुलिप्ताङ्गम् रक्तपुष्पैः सुमोजितम् भक्तानुकम्पिनम् देवम् जगत्कारणमच्युतम् आविर्भूतम् च सृष्ट्यादो प्रकृतेः पुरुषात् परम्। एवम् ध्यायति यो नित्यम् स योगी योगिनाम् वरः। नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते अतुलमलोलराजैकदन्ताय विघ्नविनाशिने शिवसुताय श्रीवरदमोमूर्तये नमः। एतदथर्वशीर्षंयोधीते सब्रह्मभूयाय कल्पते स सर्वविघ्नैर्न बाध्यते स सर्वतः सुखमेधते स पञ्चमहापापात् प्रमुच्यते। सायमधीजानो दिवसकृतम् पापम् नाशयति प्रातरधीजानो रात्रिकृतम् पापम् नाशयति। सायम् प्रातः प्रयुञ्जानः पापो पापो भवति सर्वत्राधीयानोपविघ्नो भवति धर्मार्थकाममोक्षम् च विन्दति
इदमथर्वशीर्षमशिष्याय न देयम् यो यदि मोहाद्दास्यति स पापीयान् भवति सहस्रावर्तनाद्यय्यम् काममधीते तन्तमनेन साधयेत् अनेन गणपतिमभिषिञ्चति समाग्मी भवति चतुर्थ्यामनष्टम् जपति स विद्यावान् भवति इत्यथर्वणवाक्यम् प्रब्रह्माद्यावरणम् विद्यान्न विभेति कदाचनेति यो दूर्वाङ्कुरैर्यजति स वैश्रवणोपमो भवति यो लाजैर्यजति स यशोवान् भवति स मेधावान् भवति यो मोदकसहस्रेण यजति स वाञ्छितफलमवाप्नोति यः साध्यसमिद्धिर्यजति स सर्वम् लभते स सर्वम् लभते अष्टौ ब्राह्मणान् सम्यग्राहयित्वा सूर्यवर्चस्वी भवति सूर्यग्रहे महानद्याम् प्रतिमासन्निधौ वाजत्वा सिद्धमन्त्रो भवति महाविघ्नात् प्रमुच्यते महादोषात् प्रमुच्यते महापापात् प्रमुच्यते स सर्वविद्भवति स सर्वविद्भवति य एवम् वेद इत्युपनिषत् कर्णे शृणुयामदेवा रज्जम् पश्येमाख्यभिरीयजत्रास्पृष्टवांसस्तरोभिर्व्यशेम देवहितम् यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवा स्वस्ति नः पूषाश्वरेणा स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु ओम् शान्तिः 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 श्रीमहागणपत्यर्पणमस्तु ओम् श्रीमहागणपतये नमः। आतापर्यंत आपण वैदिक ब्राह्मण या अथर्वशीर्षाचा पाठ कसा करतात ते पाहिले. आता आपण प्रत्येक श्लोकांचा अर्थ पाहूया. प्रथम शांतीपाठाचा अर्थ मी सांगतो. हे देवांनो, उपासना करणाऱ्या आम्ही कानांनी शुभ ऐकावे, डोळ्यांनी मंगल पाहावे, बलयुक्त अवयवांनी आणि सुदृढ शरीरांनी युक्त होऊन देवांची प्रशंसा व प्रार्थना करीत आम्ही देवांना हितकर असे आयुष्य व्यतीत करावे. कीर्तिमान इंद्र आमचे कल्याण करो. सर्व ज्ञानसंपन्न पुषा म्हणजे आदित्य, सूर्य इत्यादी देव आमचे कल्याण करो. अरिष्टी निवारक गरुड आमचे कल्याण करो आणि बृहस्पती आम्हाला कल्याण प्राप्त करून देव. आध्यात्मिक, आदिदैविक व आदिभौतिक तापांची शांती हो. गणपतीचे आदिदैविक रूप. ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यम्. अर्थवर्ण. ऋषी म्हणतात, हे ओंकार रूप गणेशा, तुला नमस्कार असो. तूच प्रत्यक्ष सगुण निर्गुण तत्व आहेस. केवळ तूच सर्व काही जाणणारा आहेस. तूच या सृष्टीला धारण करणारा आहेस. केवळ तूच या सृष्टीचा संहार करणारा आहेस. तूच खरोखर हे विश्वव्यापी ब्रह्म आहेस. नित्य असे आत्मस्वरूप प्रत्यक्ष तूच आहेस. स्वप्रतिज्ञा. ऋतं वच्मि सत्यं वच्मि. मी हे अनुभवाचे सत्य सांगत आहे की मी त्रिकाला बाधित सत्य सांगत आहे. रक्षणासाठी प्रार्थना. अवत्वं माम अववक्तारम अवश्रोतारम अवधातारम
अवधातारम अवानुचाम शिष्यम अवम पश्चातात अवपुरस्तात अवोत्तरात्तात अवदक्षिणात्तात अवच्चोद्धात्तरात अवाद्धरात्तात सर्वतो माम पाहि पाहि समंतात. याचा भावार्थ, तू माझे रक्षण कर. तुझ्या स्वरूपाचे वर्णन करणाऱ्या अशा माझे तू रक्षण कर. तुझे गुणवर्णन ऐकणाऱ्या अशा माझे रक्षण कर. तुझे स्वरूप ज्ञान देणाऱ्या माझे रक्षण कर. तुझ्या उपासनेची साधने निर्माण करणाऱ्या माझे रक्षण कर. तुझ्या भक्तांचे संशय दूर करणाऱ्या माझे तू रक्षण कर. तुझा शिष्य असणाऱ्या माझे तू रक्षण कर. तू पश्चिम दिशेकडून माझे रक्षण कर. तू पूर्व दिशेकडून माझे रक्षण कर. तू उत्तरेकडून माझे रक्षण कर. तू दक्षिणेकडून माझे रक्षण कर. तू ऊर्ध्व दिशेकडून माझे रक्षण कर. तू अधो जे खालील दिशेकडून माझे रक्षण कर. तू सर्व दिशांनी सर्व प्रकारे माझे रक्षण कर. अशी प्रार्थना आहे. गणपतीचे तात्विक स्वरूप. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वं आनंदमय त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानंद द्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. याचा भावार्थ, तू वाणीरूप आहेस. तू चैतन्य स्वरूप आहेस. तू आनंदमय व ब्रह्ममय आहेस. तू सच्चित्त आनंद स्वरूप असून अद्वितीय आहेस. तू प्रत्यक्ष ब्रह्म आहेस. तू ज्ञानमय व विज्ञानमय आहेस. विश्वोत्पत्ती स्थिती नाश करत्या गणपतीचे विश्वव्यापक स्वरूप. सर्व जगदिदं तत्त्वो जायते सर्वं जगदिदं तत्त्वतिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि. याचा भावार्थ असा आहे, हे सर्व जग तुझ्यापासून उत्पन्न होते. तुझ्यामुळेच हे सर्व जग अस्तित्वात आहे. हे सर्व जग तुझ्या ठिकाणीच परत येते. हे सर्व तुझ्यामुळेच प्रत्ययास येते. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूते तूच आहेस. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी ही वाणीची स्थाने सुद्धा तूच आहेस. गणपतीचे अध्यात्म प्रकाशक वर्णन. त्वं गुणत्रयातीतः त्वं स्थानदेवतात्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारी स्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्तं रुद्रस्तं इंद्रस्तं वायुस्तं अग्निस्तं सूर्यस्तं चंद्रमास्तं ब्रह्मभुवस्वरोम. याचा भावार्थ असा आहे, तूच सत्व, रज, तम या 3 गुणांच्या पलीकडील आहेस. तू स्वप्न, जागृती आणि सुषुप्ती या 3 अवस्थांच्या पलीकडील आहेस. तू स्थूल, सूक्ष्म व कारण या 3 देहांच्या पलीकडील आहेस. तू भूत, वर्तमान व भविष्य या 3 कालांच्या पलीकडे आहेस. मूलाधार चक्रामध्ये नित्य तुझा वास असतो. तू उत्पत्ती, स्थिती आणि लय करणाऱ्या 3 शक्तींनी युक्त आहेस. योगीजन नित्य तुझे ध्यान करतात. तू ब्रह्मदेव, तू विष्णू, तू रुद्र, तू इंद्र, तू अग्नी, तू वायू, तू सूर्य व तू चंद्रमा, तू ब्रह्म आहेस. पृथ्वी, अंतरिक्ष, स्वर्ग व ओंकार हे सर्व काही तूच आहेस. गणेश विद्या. गणादिं पुरमुच्चाय वर्णादि तदनन्तरम् अनुस्वार परतरः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धम् एतत् मनुस्वरूपं ककारं पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वार शान्तिरूपं बिन्दूत्तररूपं नादः संधानं संहिता संधिया शैषा गणेश विद्या गणकऋषी निश्चित गायत्री छंदः गणपती देवता. ओम गम गणपतये नमः. याचा भावार्थ असा, ओम गम हे तुझे मंत्ररूप आहे. या गम मध्ये ग हा प्रथम वर्ण आहे, त्यानंतर अ आकार मधला वर्ण आहे आणि शेवटी हा उच्चार अंत्य रूप आहे. या गम मध्ये ग हा वर्ण प्रथम उच्चारून त्यानंतर अ हा स्वर उच्चारून त्याच्या पुढे
अर्धचंद्रांकित अनुस्वार उच्चारावा. जे गम ओंकाराने गम हे अक्षर युक्त असावे. अशा प्रकारे ओम गम हा मंत्र सिद्ध होतो. या बीजमंत्राचे एकीकरण नादाने ओम गम असा चारही वर्णांचा संधी करून ते एकसंग उच्चारावा. अशी ही गणेश विद्या म्हणजे गणेशाची प्राप्ती करून देणारा हा मंत्र आहे. या विद्येचा द्रष्टा गणक ऋषी आहे. निश्चित गायत्री हा छंद आहे. गणपती ही देवता आहे. ओम गम या मंत्ररूप गणपतीला नमस्कार असो. गणेश गायत्री. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. मायापती गणपतीला आम्ही जाणतो. त्या माया भ्रांती नाशक श्री गणेशाचे ध्यान करतो. म्हणून त्या ब्रह्मात्मक गणपतीने आम्हास सत्प्रेरणा द्यावी. श्री गणेशाचे सगुण रूप. एकदंतम चतुर्हस्तं पापनाश एकदंतम चतुर्हस्तं पाशमंकुशधारिणं रक्तं च वरदं हस्तये बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्तांगं रक्तं पुष्पैः सुपूजितं भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणं अच्युतम् अविर्भूतसृष्ट्यादो प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिना वरः. श्री गणेशाचे सगुण ध्यान. श्री गणेशाला उजव्या बाजूचा एकच दात आहे. त्याला 4 हात आहेत. त्यापैकी वरच्या उजव्या हातात पाश आणि वरच्या डाव्या हातात अंकुश धारण केला आहे. खालच्या डाव्या हातात हत्तीचा दात व उजव्या हाताची वरद मुद्रा आहे. त्याच्या ध्वजावर उंदिराचे चिन्ह आहे. तो गणेश रक्तवर्णाचा आणि लंबोदर आहे. त्याचे कान सुपासारखे आहेत. त्याने लाल वस्त्रे परिधान केलेली आहेत. त्याच्या अंगाला रक्तचंदनाची उटी लावलेली आहे. रक्तवर्ण पुष्पांनी त्याची सुंदर पूजा केलेली आहे. तो गणेश देवभक्तांच्या बाबतीत अत्यंत कृपाळू आहे. तो सर्व जगाचे आदिकारण आहे. तो अच्युत आहे. तसेच तो सृष्टी निर्माण होण्यापूर्वी प्रकट झाला आहे व प्रकृती आणि पुरुष यांच्या पलीकडचा आहे. अशा प्रकारे गणपतीचे जो नित्य ध्यान करतो तो सर्व योग्यांमध्ये श्रेष्ठ होय. आता गणेश वंदन. नमो व्रातपतये नमो गणपतये नमः. प्रमथपतये नमस्ते लंबोदराय एकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमः. देवादी समूहांच्या स्वामीला आमचा नमस्कार असो. ब्रह्मदेवादी गणांचा अधिपती असलेल्या गणपतीला आमचा नमस्कार असो. श्री शंकरांच्या सेवकाच्या स्वामीला नमस्कार असो. लंबोदराला नमस्कार असो. एकदंताला नमस्कार असो. विघ्नांचा नाश करणाऱ्या शिवसुताला नमस्कार असो. वर देणारी मूर्ती असणाऱ्या गणेशाला माझा नमस्कार असो. याच्यानंतर फलश्रुती या ग्रंथाची सांगितली आहे. या स्तोत्राची सांगितली आहे. ही फलश्रुती अशा प्रकारे आहे. या अथर्वशीर्षाचे जो मनपूर्वक पठण अध्ययन करतो तो ब्रह्मस्वरूपाप्रत जातो. त्याला कोणत्याही विघ्नाची बाधा होत नाही. त्याला सर्वत्र सुखाची प्राप्ती होते. ब्रह्महत्या, मद्यपान, चोरी, गुरुपत्नीगमन आणि अशी कर्मे करणाऱ्याची संगती या 5 महापातकांपासून तो मुक्त होतो. या अथर्वशीर्षाचे जो सायंकाळी पठण करतो त्याची दिवसा केलेली पापे नष्ट होतात. प्रातःकाली या स्तोत्राचे पठण करणाऱ्याची रात्री केलेल्या पापांचा नाश होतो. सकाळी सायंकाळी या स्तोत्राचे पठण केले असता मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो. जो मनुष्य याचे नेहमी सर्वत्र पठण मनन करतो त्याला कोणतीही विघ्न येत नाही. त्याला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4ही पुरुषांची प्राप्ती होते. हे अथर्वशीर्ष अपात्र असलेल्या शिष्याला देऊ नये. जर द्रव्याधिकांच्या मोहाने एखाद्या अपात्र व्यक्तीला दिले तर देणारा पापी होतो. या अथर्वशीर्षाची सहस्त्र आवर्तने केली असता जी इच्छा असेल ती पूर्ण होते.
जो या अथर्वशीर्ष पठनाने गणपतीला अभिषेक करतो तो उत्तम वक्ता होतो. चतुर्थीच्या दिवशी काही न खाता जो याचा दिवसभर जप करतो तो विद्यासंपन्न होतो. हे अथर्व शीर्षाचे खात्रीचे वचन आहे. ब्रह्मादिकांवर जे मायेचे आवरण आहे ते जो जाणून घेतो तो मनुष्य कोठेही कधीही भयभीत होत नाही. जो नेहमी दुर्वांकुराने गणेश प्रित्यर्थ हवन करतो तो कुबेरासारखा श्रीमंत होतो. जो भाताच्या लायांनी हवन करतो तो कीर्तिमान व बुद्धिमान होतो. जो यज्ञात 1000 मोदकांनी मंत्रपूर्वक आहुती टाकतो हवन करतो त्याला इच्छित फलाची प्राप्ती होते. तो जो तुपाने युक्त समिधांनी हवन करतो तो निश्चितपणे सर्व काही प्राप्त करून घेतो. जो हे अथर्वशीर्ष 8 ब्राह्मणांना सम्यक म्हणजे योग्य रीतीने समजावून सांगतो, शिकवितो, ग्रहण करण्यास शिकवितो तो सूर्याप्रमाणे तेजस्वी होतो. गंगा, यमुना, सरस्वती अशा महानद्यांच्या तीरावर सूर्यग्रहणाच्या वेळी किंवा गणपतीच्या मूर्तीजवळ बसून जो जप करतो त्याचा मंत्र सिद्ध होतो. मोठ्या मोठ्या संकटातून त्याची मुक्तता होते. तो मोठ्या दोषांपासून मुक्त होतो. मोठ्या मोठ्या पापांपासून त्याला मुक्ती मिळते. जो हे सर्व जाणतो तो खात्रीने सर्वज्ञ म्हणजे सर्व जाणणारा किंवा सर्वज्ञानी होतो. असे हे अथर्वशीर्ष उपनिषद आहे. यानंतर शांतीपाठाचा अर्थगान. परमेश्वर गणपती आम्हा दोघा गुरुशिष्यांचे संरक्षण करो. तो आम्हा दोघांचे पालन करो. आम्ही दोघांनी मिळून पराक्रम करावा. आम्हा दोघांचे अध्ययन तेजस्वी हो. आम्हा दोघात कधीही द्वेष उत्पन्न न हो. येथे गणपती अथर्वशीर्षाचा भावार्थ संपन्न झाला. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. यानंतर श्री गणपती स्तोत्रम. प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं आयुर्कामार्थसिद्धये. प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयकं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्रं चतुर्थकं लम्बोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च. सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं बालचन्द्रं च दशमं तु विनायकम्. एकादशं गणपति द्वादशे तु गजाननं. द्वादशेति नामानि त्रिसन्ध्यं य पठेन्नरः न च विघ्नमभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो. विद्यार्थी लभते विद्या, धनार्थी लभते धनं, पुत्रार्थी लभते पुत्रां, मोक्षार्थी लभते गतिं. जपे गणपति स्तोत्रं षड्विडमासे फलं नभेत्. संवत्सरेण सिद्धं च लभते नात्र संशयः. अष्टभ्यो ब्राह्मणे भृश्य लिखित्वा च समर्पयेत्. तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः. इति श्री नारद पुराणे संकटनाशनम नाम श्री गणपति स्तोत्र संपूर्णम. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. ओम गं गणपतये नमः. ओम गं गणपतये नमः. ओम गं गणपतये नमः. श्री गणपती अथर्वशीर्षासंबंधी माहिती. थर्व म्हणजे उष्ण, अथर्व म्हणजे उष्ण नसणारे ते शांत. शीर्ष म्हणजे मस्तक, ज्याच्या पुरश्चरणाने मस्तकास शांती प्राप्त होते ते अथर्वशीर्ष होय. गणक ऋषी यांनी गणपती अथर्वशीर्ष लिहिले. श्री गणेश हा बुद्धिदाता, विद्येचा अधिपती, वृद्धी सिद्धिपती आहे. तो विघ्नहर्ता व मंगलमूर्ती असल्यामुळे कोणतेही कार्य निर्विघ्नपणे पार पडावे व इष्टफलाची प्राप्ती व्हावी म्हणून कार्यारंभी श्री गणेशाचे पूजन करण्याची पद्धत आहे. गणेश ही वैदिक देवता आहे. श्री गणेशाची उपासना ही शास्त्रीय उपासना आहे. पुराणामध्ये गणेशाची अनेक रूपे वर्णिलेली आहेत. तथापि श्री गणेशाचे ओंकार रूप हेच मुख्य रूप आहे. गणपतीच्या ज्या अनेक विधी उपासना
प्रचलित व ज्ञात आहेत, त्यात श्री गणेश अथर्व शीर्षाचे महत्त्व विशेष आहे. कारण हे स्तोत्र अत्यंत प्रभावी आहे व तेजस्वी आहे. यात गणेशाच्या शक्ती सामर्थ्याचे आणि त्याच्या सगुण निर्गुण स्वरूपांचे दोन्हीचे वर्णन आहे. तसेच यात तत्वज्ञानाचेही दर्शन आहे. हे स्तोत्र केवळ साकार मूर्तीगत नसून साऱ्या विश्वाला गवसणी घालणारे समदृष्टीरूप तत्वज्ञानही या लहानशा स्तोत्रात आहे. अथर्व शीर्षात 2 भाग आहेत. त्यात पहिला शिवसुताय वरदमूर्तये नमः पर्यंत मंत्राचा व दुसरा फलश्रुतीचा असा आहे. अनेक पाठ करताना फलश्रुती प्रत्येक वेळी न म्हणता शेवटी एकदाच म्हणण्याचा प्रघात आहे. अथर्व शीर्षाची 21 आवर्तने करून गणपतीला अभिषेक करण्याची पद्धत आहे. तसेच याचे सहस्त्रावर्तनही केले जाते. जप अभिषेक याप्रमाणे यातील मंत्रांनी हवन करतात. त्याला गणेश याग म्हणतात. ओम नमस्ते गणपतये येथपासून ते वरदमूर्तये नमः येथपर्यंत 1 आवर्तन पूर्ण होते. एका वेळी म्हणण्याची सर्व आवर्तने पूर्ण झाली की शेवटी केवळ एकदा एतद्दर्थ अथर्व शीर्ष असून शेवटपर्यंत फलश्रुती म्हणायची पद्धत आहे. त्याचप्रमाणेच शांतिमंत्र प्रत्येक पाठापूर्वी न म्हणता सुरुवातीसच व शेवटी एकदा म्हणावा. गणपतीचा तांत्रिक बीजमंत्र गम असून ओम गम गणपतये नमः असा पूर्ण मंत्र आहे. एकदंताय विघ्नहे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. 1 दात असणाऱ्या गणपतीला आम्ही जाणतो, त्या वक्रतुंड गणेशाचे ध्यान करतो, म्हणून या दंतीने गणपतीने आम्हाला सत्प्रेरणा द्यावी. ही गणेशाची गायत्री आहे. अथर्व शीर्ष पाठाला सुरुवात करण्यापूर्वी जमल्यास गणपतीची पूजा करून त्याला अक्षदा, दुर्वा, शमी, तांबडे फूल व्हावे. पूजा करता न आल्यास निदान गणपतीचे ध्यान 1 मिनिटभर करावे. नमस्कार करावा, मग पाठाला सुरुवात करावी. लहान सहान कार्यात गणपतीचे पूजन केले नाही तर गणपतीचे नुसते स्मरण केले तरी चालते. त्या स्मरणाचा मंत्र असा आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. अर्थ याचा, माकडी सोंड असलेल्या मोठ्या देहाच्या कोटी सूर्याप्रमाणे कांती असलेल्या अशा हे देवा, तू मला सर्वदा सर्व कार्यात निर्विघ्न कर. गणपतीची मूर्ती. शास्त्राप्रमाणे ही देवता चतुर्भुज, लंबोदर, एकदंत व गजमुखी आहे. मूर्तीचा रंग लाल असतो. तिला शेंदूर लावतात. दुर्वा, शमी आणि श्वेतमंदार त्याचप्रमाणे लाल रंगाची फुले व नैवेद्याकरता मोदक हे जास्त योग्य मानतात. मंत्रपाठ शुद्ध अंतःकरणाने एकाग्र होऊन केला पाहिजे, म्हणजे त्याची फलप्राप्ती सत्वर होते. आता आपण प्रत्यक्ष श्री गणपती अथर्व शीर्षाचा पाठ करूया. अथ श्री महागणपति प्रीत्यर्थम यथाशक्ति अथर्व शीर्ष पाठं करिष्ये. भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैः स्तुष्टुवांसस्तनो गर्व्यसेम देवहितं यदायुः. स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. ॐ नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि
त्वम् साक्षादात्मासि नित्यम् ऋतम् वच्मि सत्यम् वच्मि अवत्वम् माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवालोचानमवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वात्तात् अवाधरात्तात् सर्वतो माम् पाहि पाहि समन्तात् त्वम् वाङ्मयस्त्वम् चिन्मयः त्वमानन्दमयस्त्वम् ब्रह्ममयः त्वम् सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वम् प्रत्यक्षम् ब्रह्मासि त्वम् ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वम् जगदिदम् त्वत्तो जायते सर्वम् जगदिदम् त्वत्तस्तिष्ठति सर्वम् जगदिदम् त्वय्ययमेष्यति सर्वम् जगदिदम् त्वयि प्रत्येति त्वम् भूमिरापो नलो निलो नभः त्वम् चत्वारिवात्पदानि त्वम् गुणत्रयातीतः त्वमवस्थात्रयातीतः त्वम् देहत्रयातीतः त्वम् कालत्रयातीतः त्वम् मूलाधारस्थिरोऽसि नित्यम् त्वम् शक्तित्रयात्मकः त्वाम् योगिनोऽध्यायन्ति नित्यम् त्वम् ब्रह्मा त्वम् विष्णुस्त्वम् रुद्रस्त्वमिन्द्रस्त्वमग्निस्त्वम् वायुस्त्वम् सूर्यस्त्वम् चन्द्रमास्त्वम् ब्रह्मभूर्भुवस्वरो गणादीन् पूर्वमुच्चार्य वर्णादीन् तदनन्तरम् अनुस्वारः अर्धेन्दुलसितम् कारेण रुद्धम् एतत्तममनुस्वरूपम् गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्चान्त्यरूपम् बिन्दुरुत्तररूपम् नादः सन्धानम् संहिता सन्धिः सैषा गणेशविद्या गणकऋषिः निजर्गायत्री छन्दः श्रीमहागणपतिर्देवता ॐ गङ्गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्त्यः प्रचोदयात् एकदन्तम् च गुरुहस्तम् पाशमङ्कुशधारिणम् रजम् च वरदम् हस्तैर्बिभ्राणम् मोषगद्धयम् रक्तम् लम्बोदरम् शूर्पकर्णकम् रक्तवाससम् रक्तगन्धानुलिप्ताङ्गम् रक्तपुष्पैः सुमोजितम् हस्तानुकम्पिनम् देवम् जगत्कारणमच्युतम् आविर्भूतम् च सृष्ट्यादो प्रकृतेः पुरुषात् परम् एवम् ध्यायति यो नित्यम् स योगी योगिनाम् वरः नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते अतुलमनोहरायैकदन्ताय विघ्नविनाशिने शिवसुताय श्रीवरदमो मूर्तये नमः एतदथर्वशीर्षंयोगीते सब्रह्मभूयाय कल्पते स सर्वविघ्नैर्न बाध्यते स सर्वतः सुखमेधते स पञ्चमहापापात् प्रमुच्यते सायमधीजानो दिवसकृतम् पापम् नाशयति प्रातरधीजानो रात्रिकृतम् पापम् नाशयति सायम् प्रातः प्रयुञ्जानः पापो पापो भवति सर्वत्राधीयानो विघ्नो भवति धर्मार्थकाममोक्षम् च विन्दति इदमथर्वशीर्षमशिष्याय न देयम् यो यदि मोहाद्दास्यति स पापीयान् भवति सहस्रावर्तनाद्यय्यम् काममधीते तन्तमनेन साधयेत् अनेन गणपतिमभिषिञ्चति समाग्मी भवति चतुर्थ्यामनष्टम् जपति स विद्यावान् भवति इत्यथर्वणवाक्यम् ब्रह्माद्यावरणम् विद्यान्न विभेति कदाचनेति यो दूर्वाङ्कुरैर्यजति स वैश्रवणोपमो भवति यो लाजैर्यजति स यशोवान् भवति स मेधावान् भवति यो मोदकसहस्रेण यजति स वाञ्छितफलमवाप्नोति यः साध्यसमिद्धिर्यजति स सर्वम् लभते स सर्वम् लभते अष्टौ ब्राह्मणान् सम्यग्रामयित्वा सूर्यवर्चस्वी भवति सूर्यग्रहे महानद्याम् प्रतिमासन्निधौ वाजत्वा सिद्धमन्त्रो भवति महाविघ्नात् प्रमुच्यते महादोषात् प्रमुच्यते
पापात् प्रमुच्यते स सर्वविद्भवति स सर्वविद्भवति य एवम् वेद इत्युपनिषत् सर्वम् कर्णेन शृणुयामदेव रज्जम् पश्येमाख्यवीर्यता स्थिरैरङ्गैः स्पष्टवांसस्तनोभिर्व्यशेम देवहितम् यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवा स्वस्ति नः पूषाश्वरेणाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। श्रीमहागणपत्यर्पणमस्तु। ॐ श्रीमहागणपतये नमः। आतापर्यंत आपण वैदिक ब्राह्मण या अथर्वशीर्षाचा पाठ कसा करतात ते पाहिले. आता आपण प्रत्येक श्लोकांचा अर्थ पाहूया. प्रथम शांतीपाठाचा अर्थ मी सांगतो. हे देवांनो, उपासना करणाऱ्या आम्ही कानांनी शुभ ऐकावे, डोळ्यांनी मंगल पाहावे, बलयुक्त अवयवांनी आणि सुदृढ शरीरांनी युक्त होऊन देवांची प्रशंसा व प्रार्थना करीत आम्ही देवांना हितकर असे आयुष्य व्यतीत करावे. कीर्तिमान इंद्र आमचे कल्याण करो. सर्व ज्ञानसंपन्न पुषा म्हणजे आदित्य, सूर्य इत्यादी देव आमचे कल्याण करो. अरिष्टी निवारक गरुड आमचे कल्याण करो आणि बृहस्पती आम्हाला कल्याण प्राप्त करून देव. आध्यात्मिक, अधिदैविक व अधिभौतिक तापांची शांती हो. गणपतीचे अधिदैविक रूप. ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यम्. अर्थवर्ण. ऋषी म्हणतात, हे ओंकार रूप गणेशा, तुला नमस्कार असो. तूच प्रत्यक्ष सगुण निर्गुण तत्व आहेस. केवळ तूच सर्व काही जाणणारा आहेस. तूच या सृष्टीला धारण करणारा आहेस. केवळ तूच या सृष्टीचा संहार करणारा आहेस. तूच खरोखर हे विश्वव्यापी ब्रह्म आहेस. नित्य असे आत्मस्वरूप प्रत्यक्ष तूच आहेस. स्वप्रतिज्ञा. ऋतं वच्मि सत्यं वच्मि. मी हे अनुभवाचे सत्य सांगत आहे की मी त्रिकाला बाधित सत्य सांगत आहे. रक्षणासाठी प्रार्थना. अवत्वं माम अववक्तारम अवश्रोतारम अवधातारम अवानुचाम शिष्यम अवं पश्चातात अवपुरस्तात अवोत्तरात्तात अवदक्षिणात्तात अवच्चोद्धात्तरात अवाद्धरात्तात सर्वतो माम पाहि पाहि समंतात. याचा भावार्थ. तू माझे रक्षण कर. तुझ्या स्वरूपाचे वर्णन करणाऱ्या अशा माझे तू रक्षण कर. तुझे गुणवर्णन ऐकणाऱ्या अशा माझे रक्षण कर. तुझे स्वरूप ज्ञान देणाऱ्या माझे रक्षण कर. तुझ्या उपासनेची साधने निर्माण करणाऱ्या माझे रक्षण कर. तुझ्या भक्तांचे संशय दूर करणाऱ्या माझे तू रक्षण कर. तुझा शिष्य असणाऱ्या माझे तू रक्षण कर. तू पश्चिम दिशेकडून माझे रक्षण कर. तू पूर्व दिशेकडून माझे रक्षण कर. तू उत्तरेकडून माझे रक्षण कर. तू दक्षिणेकडून माझे रक्षण कर. तू ऊर्ध्व दिशेकडून माझे रक्षण कर. तू अधो जे खालील दिशेकडून माझे रक्षण कर. तू सर्व दिशांनी सर्व प्रकारे माझे रक्षण कर. अशी प्रार्थना आहे.
गणपतीचे तात्विक स्वरूप. त्वं वाङ्मय त्वं चिन्मयः त्वं आनंदमय त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानंद द्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. याचा भावार्थ, तू वाणीरूप आहेस, तू चैतन्य स्वरूप आहेस, तू आनंदमय व ब्रह्ममय आहेस, तू सत चित्त आनंद स्वरूप असून अद्वितीय आहेस, तू प्रत्यक्ष ब्रह्म आहेस, तू ज्ञानमय व विज्ञानमय आहेस. विश्वोत्पत्ती स्थिती नाश करत्या गणपतीचे विश्वव्यापक स्वरूप. सर्व जगदिदं तत्त्वो जायते सर्वं जगदिदं तत्त्वतिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि. याचा भावार्थ असा आहे, हे सर्व जग तुझ्यापासून उत्पन्न होते, तुझ्यामुळेच हे सर्व जग अस्तित्वात आहे, हे सर्व जग तुझ्या ठिकाणीच परत येते, हे सर्व तुझ्यामुळेच प्रत्ययास येते. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूते तूच आहेस. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी ही वाणीची स्थाने सुद्धा तूच आहेस. गणपतीचे अध्यात्म प्रकाशक वर्णन. त्वं गुणत्रयातीतः त्वं स्थानदेवतात्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारी स्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्तं रुद्रस्तं इंद्रस्तं वायुस्तं अग्निस्तं सूर्यस्तं चंद्रमास्तं ब्रह्मभुवस्वरोम. याचा भावार्थ असा आहे, तूच सत्व, रज, तम या 3 गुणांच्या पलीकडील आहेस. तू स्वप्न, जागृती आणि सुषुप्ती या 3 अवस्थांच्या पलीकडील आहेस. तू स्थूल, सूक्ष्म व कारण या 3 देहांच्या पलीकडील आहेस. तू भूत, वर्तमान व भविष्य या 3 कालांच्या पलीकडे आहेस. मूलाधार चक्रामध्ये नित्य तुझा वास असतो. तू उत्पत्ती, स्थिती आणि लय करणाऱ्या 3 शक्तींनी युक्त आहेस. योगीजन नित्य तुझे ध्यान करतात. तू ब्रह्मदेव, तू विष्णू, तू रुद्र, तू इंद्र, तू अग्नी, तू वायू, तू सूर्य व तू चंद्रमा, तू ब्रह्म आहेस. पृथ्वी, अंतरिक्ष, स्वर्ग व ओंकार हे सर्व काही तूच आहेस. गणेश विद्या. गणादिं पुरमुच्चाय वर्णादि तदनन्तरम् अनुस्वार परतरः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धम् एतत् मनुस्वरूपं ककारं पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वार शान्तिरूपं बिन्दूत्तररूपं नादः संधानं संहिता संधिया शैषा गणेश विद्या गणकऋषी निश्चित गायत्री छंदः गणपती देवता. ओम गम गणपतये नमः. याचा भावार्थ असा, ओम गम हे तुझे मंत्ररूप आहे. या गम मध्ये ग हा प्रथम वर्ण आहे, त्यानंतर अ आकार मधला वर्ण आहे आणि शेवटी हा उच्चार अंत्य रूप आहे. या गम मध्ये ग हा वर्ण प्रथम उच्चारून त्यानंतर अ हा स्वर उच्चारून त्याच्या पुढे अर्धचंद्रांकित अनुस्वार उच्चारावा. जे गम ओंकाराने गम हे अक्षर युक्त असावे. अशा प्रकारे ओम गम हा मंत्र सिद्ध होतो. या बीज मंत्राचे एकीकरण नादाने ओम गम असा 4ही वर्णांचा संधी करून ते एकसंग उच्चारावा. अशी ही गणेश विद्या म्हणजे गणेशाची प्राप्ती करून देणारा हा मंत्र आहे. या विद्येचा दृष्टा गणकऋषी आहे. निश्चित गायत्री हा छंद आहे. गणपती ही देवता आहे. ओम गम या मंत्ररूप गणपतीला नमस्कार असो. गणेश गायत्री. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. मायापती गणपतीला आम्ही जाणतो. त्या माया भ्रांती नाशक श्री गणेशाचे ध्यान करतो. म्हणून त्या ब्रह्मात्मक गणपतीने आम्हास सत्प्रेरणा द्यावी. श्री गणेशाचे सगुण रूप.
एकदन्तं चतुर्हस्तं एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं कृदं च वरदं हस्तै बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तं पुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणं अच्युतम् आविर्भूतसृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनवरः। श्री गणेशाचे सगुण ध्यान। श्री गणेशाला उजव्या बाजूचा एकच दात आहे, त्याला 4 हात आहेत. त्यापैकी वरच्या उजव्या हातात पाश आणि वरच्या डाव्या हातात अंकुश धारण केला आहे. खालच्या डाव्या हातात हत्तीचा दात व उजव्या हाताची वरद मुद्रा आहे. त्याच्या ध्वजावर उंदिराचे चिन्ह आहे. तो गणेश रक्तवर्णाचा आणि लंबोदर आहे. त्याचे कान सुपासारखे आहेत. त्याने लाल वस्त्रे परिधान केलेली आहेत. त्याच्या अंगाला रक्तचंदनाची उटी लावलेली आहे. रक्तवर्ण पुष्पांनी त्याची सुंदर पूजा केलेली आहे. तो गणेश देवभक्तांच्या बाबतीत अत्यंत कृपाळू आहे. तो सर्व जगाचे आदिकारण आहे. तो अच्युत आहे. तसेच तो सृष्टी निर्माण होण्यापूर्वी प्रकट झाला आहे व प्रकृती आणि पुरुष यांच्या पलीकडचा आहे. अशा प्रकारे गणपतीचे जो नित्य ध्यान करतो तो सर्व योग्यांमध्ये श्रेष्ठ होय. गणेश वंदन. नमो व्रातपतये नमो गणपतये नमः. प्रमथपतये नमस्ते लंबोदराय एकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमः. देवादी समूहांच्या स्वामीला आमचा नमस्कार असो. ब्रह्मदेवादी गणांचा अधिपती असलेल्या गणपतीला आमचा नमस्कार असो. श्री शंकरांच्या सेवकाच्या स्वामीला नमस्कार असो. लंबोदराला नमस्कार असो. एकदंताला नमस्कार असो. विघ्नांचा नाश करणाऱ्या शिवसुताला नमस्कार असो. वर देणारी मूर्ती असणाऱ्या गणेशाला माझा नमस्कार असो. याच्यानंतर फलश्रुती या ग्रंथाची सांगितली आहे, या स्तोत्राची सांगितली आहे. ही फलश्रुती अशा प्रकारे आहे. या अथर्वशीर्षाचे जो मनपूर्वक पठण अध्ययन करतो तो ब्रह्मस्वरूपाप्रत जातो. त्याला कोणत्याही विघ्नाची बाधा होत नाही. त्याला सर्वत्र सुखाची प्राप्ती होते. ब्रह्महत्या, मद्यपान, चोरी, गुरुपत्नीगमन आणि अशी कर्मे करणाऱ्याची संगती या 5 महापातकांपासून तो मुक्त होतो. या अथर्वशीर्षाचे जो सायंकाळी पठण करतो त्याची दिवसा केलेली पापे नष्ट होतात. प्रातःकाली या स्तोत्राचे पठण करणाऱ्याची रात्री केलेल्या पापांचा नाश होतो. सकाळी सायंकाळी या स्तोत्राचे पठण केले असता मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो. जो मनुष्य याचे नेहमी सर्वत्र पठण मनन करतो त्याला कोणतीही विघ्न येत नाही. त्याला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4ही पुरुषांची प्राप्ती होते. हे अथर्वशीर्ष अपात्र असलेल्या शिष्याला देऊ नये. जर द्रव्याधिकांच्या मोहाने एखाद्या अपात्र व्यक्तीला दिले तर देणारा पापी होतो. या अथर्वशीर्षाची सहस्त्र आवर्तने केली असता जी इच्छा असेल ती पूर्ण होते. जो या अथर्वशीर्ष पठनाने गणपतीला अभिषेक करतो तो उत्तम वक्ता होतो. चतुर्थीच्या दिवशी काही न खाता जो याचा दिवसभर जप करतो तो विद्यासंपन्न होतो. हे अथर्वशीर्षाचे खात्रीचे वचन आहे. ब्रह्मादिकांवर जे मायेचे आवरण आहे ते जो जाणून घेतो तो मनुष्य कोठेही कधीही भयभीत होत नाही. जो नेहमी दुर्वांकुराने गणेश प्रित्यर्थ हवन करतो तो कुबेरासारखा श्रीमंत होतो. जो भाताच्या लायांनी हवन करतो तो कीर्तिमान व बुद्धिमान होतो. जो यज्ञात 1000 मोदकांनी मंत्रपूर्वक आहुती टाकतो, हवन करतो त्याला इच्छित फलाची प्राप्ती होते. तो जो तुपाने युक्त समिधांनी हवन करतो तो निश्चितपणे सर्व काही प्राप्त करून घेतो. जो हे अथर्वशीर्ष 8 ब्राह्मणांना सम्यक म्हणजे योग्य रीतीने समजावून सांगतो, शिकवितो, ग्रहण करण्यास शिकवितो तो सूर्याप्रमाणे तेजस्वी होतो. गंगा, यमुना, सरस्वती अशा महानद्यांच्या तीरावर
सूर्यग्रहणाच्या वेळी किंवा गणपतीच्या मूर्तीजवळ बसून जो जप करतो त्याचा मंत्र सिद्ध होतो. मोठ्या मोठ्या संकटातून त्याची मुक्तता होते. तो मोठ्या दोषांपासून मुक्त होतो. मोठ्या मोठ्या पापांपासून त्याला मुक्ती मिळते. जो हे सर्व जाणतो तो खात्रीने सर्वज्ञ म्हणजे सर्व जाणणारा किंवा सर्व ज्ञानी होतो. असे हे अथर्वशीर्ष उपनिषद आहे. यानंतर शांतीपाठाचा अर्थगान. परमेश्वर गणपती आम्हा दोघा गुरुशिष्यांचे संरक्षण करो. तो आम्हा दोघांचे पालन करो. आम्ही दोघांनी मिळून पराक्रम करावा. आम्हा दोघांचे अध्ययन तेजस्वी हो. आम्हा दोघात कधीही द्वेष उत्पन्न न हो. येथे गणपती अथर्वशीर्षाचा भावार्थ संपन्न झाला. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. यानंतर श्री गणपती स्तोत्रम. प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं आयुर्कामार्थसिद्धये. प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयकं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं बालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपति द्वादशे तु गजाननं द्वादशेति नामानि त्रिसन्ध्यं य पठेन्नरः न च विघ्नमभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो. विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रां मोक्षार्थी लभते गतिं. जपे गणपति स्तोत्रं षड्विडमासे फलं नभेत् संवत्सरेण सिद्धं च लभते नात्र संशयः. अष्टभ्यो ब्राह्मणे भृश्य लिखित्वा चयाय समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः. इति श्री नारद पुराणे संकटनाशनम नाम श्री गणपति स्तोत्र संपूर्णम. हरिओम तत्सत्. हरिओम तत्सत्. हरिओम.